पावसाळा आला की वडापाव खायची इच्छा तर होतेच, पण घरी बनवला की वडा हा मऊ पडतो, लाल चटणी आपली स्ट्रीट स्टाईल चव येत नाही. तुमच्याही घरी असंच होतं का? आज मी तुम्हाला अशा 3 सिक्रेट ट्रिक्स सांगणार आहे की वडा होईल बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि घरचे म्हणतील आता बाहेरचा वडापाव नको, घरचाच हवा. आपली पहिली स्टेप्स आहे बटाट्याचे सारण. तर त्यासाठी मी इथे 5 ते 6 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. इथे सिक्रेट टिप्स आपली पहिली अशी आहे की बटाटे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला वापरायचं आहे. गरम बटाटे वापरले तर सारण ओलसर होतं आणि वडा फुटू शकतो. त्यामुळे ही काळजी आपण आवश्यक घ्यायची आहे. आता इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीरचे देठ तुम्ही इथे घेऊ शकता आणि याचं आपल्याला असं जाडसर असं आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. वाटण तयार करत असताना कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, हिंग याची फोडणी घालायची आहे. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता आणि वाटण जे आपण वाटण तयार केलं आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि ते छान असं 1 ते 2 मिनटासाठी तेलामध्ये आपण हे परतून घ्यायचं आहे. मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व असं एकजीव करायचं आहे. पण इथे मी काय केलेलं आहे, इथे आधी हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर आपण हे छान मस्तपैकी असं एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकाल काय मस्त असा सुगंध आलेला आहे स्वयंपाकघरात आणि तो मला आला की असं वाटतं माझ्या आईच्या हातचा वडापाव मला आठवतो. आता यामध्ये आपण कूस केलेलं जे बटाटे कूस करून घातलेले आहेत, स्मॅश करून सुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं तुम्ही बघाल काय सुंदर असं आपली बटाट्याचं सारण असं हे तयार झालेलं आहे. किती मस्त असं दिसतंय, टेम्पटिंग दिसतं आहे. आता हे सारण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपली सेकंड स्टेप्स आहे ती म्हणजे बेसनाचं पीठ. आपण बेसनाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी येथे मी बारीक असं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे ऑप्शनल आहे, पण यामुळे कुरकुरीतपणा येतो. हे खूप महत्त्वाची टिप्स आहे यामध्ये. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं लाल तिखट आणि चिमूटभर हळद हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. एक चूक करू नका की एकदम पाणी घातलं तर येथे गुठळ्या तयार होतात. म्हणून आता आपण हे थोडं थोडं पाणी घालत असं घट्टसर असं आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे बघा सर्व छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं असं पाणी घालत आपण मस्तपैकी असं याचं बॅटर तयार करून घेत आहोत. हे बघा अजिबात आपल्याला यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. हे बघा मस्तपैकी असं बॅटरची आपली ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघाल एकसारखी अशी आपल्याला धार पडते बॅटरची. याच पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता येथे सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स म्हणजे ट्रिक्स नंबर आपली सिक्रेट जी टिप्स आहे ती 2 नंबरची मी ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे. ती म्हणजे की येथे 1/4 टीस्पून आपल्याला इथे खायचा सोडा आणि 1 टेबलस्पून आपल्याला इथे गरम तेल त्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे त्या सोड्यावरती. हे दोन्ही घातल्यामुळे पीठ 2 ते 3 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, वडा जो आहे तो आतून मऊ आणि बाहेरून खूप असा कुरकुरीत होतो. आणि आता हे पीठ 10 मिनटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे. हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. खूप जास्त पातळ असं आपल्याला बॅटर करायचं नाही आहे, थोडं घट्टसरच आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. आता हे बघा इथे 2 मिनटं छान असं आपण फेटून घेतलेलं आहे. इथे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे. येथे आता आपण लाल सुकी चटणी तयार करतोय. त्यासाठी येथे आपण तळलेला लसूण घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बेसनाचं जे बॅटर तयार केलेलं आहे त्याची आपल्याला छोटी छोटी अशी भजी तयार करून घ्यायची आहेत. आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तळलेला लसूण, भाजलेले शेंगदाणे किंवा तळलेले शेंगदाणे आणि बेसनाचा जो कुरकुरीत चुरा असतो हेच या स्ट्रीट स्टाईल चटणीची सिक्रेट ट्रिक्स आहे. आणि हे बघा यामध्ये तिखट घालायचं आहे आपल्याला, काश्मीरी लाल तिखट. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. आता हे बघा मस्तपैकी अशी इथे आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्ही बघाल काय सुंदर अशी दिसते. आता आपण तळलेल्या मिरच्या करतोय. त्यासाठी मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे, त्याला अशी उभी अशी मध्येच आपल्याला चीर देऊन घ्यायची आहे आणि गरम तेलात आपल्याला ह्या मिरच्या छान मस्तपैकी अशा ह्या तळून घ्यायच्या आहेत. बाहेर काढताना हे बघा पूर्ण छान तळून झाल्या की बाहेर काढल्यानंतर लगेचच आपल्याला त्यावरती असं मीठ आपल्याला भुरभुरून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, मीठ मस्तपैकी असं त्या मिरच्यांना असं हे चिटकतं आणि ते छान खायलाही मस्त असं लागतात, चटपटीत लागतात. हे बघा याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे.
इथे आता वडे तळायला घेतोय आपण, तर त्यासाठी बटाट्याचे असे मी गोळे बनवून घेतले आहेत. हलके चपटे असे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. इथे बेसनात आपल्याला हे जे गोळे आहेत ते बुडवून गरम तेलात आपल्याला हे सोडायचं आहे. आता इथे एक चूक करू नका की तेल पुरेसं गरम नसेल तर वडा तेल पिईल आणि खूप गरम असेल तर बाहेरून जळेल आणि आतून कच्चा राहील. म्हणून मध्यम आचेवरच आपल्याला सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. हे बघा इथे मी सर्व वडे असे छान तळून घेतले आहेत. मस्त असा कलर आला आहे, कुरकुरीत झालेले आहेत. आता वडापाव आपण ॲसेंबल करत आहोत. त्यासाठी मऊ असे आपण लादीपाव घ्यायचे आहेत. ते मध्ये आपल्याला त्याला काप देऊन घ्यायचं आहे आणि आत भरपूर अशी झणझणीत लाल सुकी चटणी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरमागरम असा कुरकुरीत आपल्याला वडा त्यावरती ठेवून घ्यायचा आहे. वरून पुन्हा आपल्याला यावरती लाल सुकी चटणी आपल्याला भुरभुरून घ्यायची आहेत आणि सोबतच यावरती तळलेलं मीठ लावलेली हिरवी मिरची आपल्याला घ्यायची आहेत. बस अगदी मुंबईच्या गाडीवर मिळतो तसाच अस्सल स्ट्रीट स्टाईल आपला वडापाव तयार झालेला आहे. आता बघा बाहेरून किती कुरकुरीत, आतून अगदी मऊ, लाल चटणीचा झणका, प्रत्येक घासात अगदी मुंबईचा अस्सल स्ट्रीट स्टाईल स्वाद. पावसाळ्यात घरच्यांसाठी हा वडापाव नक्की बनवा आणि एकदा खाल्ल्यानंतर बाहेरचा वडापाव आठवणही राहणार नाही. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच पारंपरिक सोप्या हमखास यशस्वी रेसिपीसाठी हर्षलाज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत हॅप्पी कुकिंग.